When distractions steal your destiny, लक्ष विचलित पण जेव्हा तुमच्या आयुष्याची दिशा चोरतं, every small step, प्रत्येक लहान पाऊल जे तुम्ही उचलाल it takes you to the fulfillment of that big dream ते that God तुम्हाला, gave. जे देवाने तुम्हाला मोठं स्वप्न दिलंय त्या स्वप्नाच्या पूर्णतेकडे नेतं. Distractions should not steal your destiny. या विचलितपणातनं तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा चोरल्या जाऊ देऊ नका. We have many Gehazis and very few Elishas. आपल्याकडे गेहाजी खूप आहेत पण अलिशा फार कमी आहेत. Let's all be Elishas. चला ना सगळे एलिशा बनू. Each one responsible for his calling, his work towards God. चला ना सगळे अलिशा बनूया. प्रत्येक जण आपापल्या कामाला आपापल्या पाचारणाला जबाबदार. Let each one of us be faithful to God. चला ना प्रत्येक जण देवाची विश्वासू आणि इमानी राहूया. Let us stay on our mission. चला ना आपल्या कामगिरीवर लक्ष देऊन राहूया. Let us use our gifts well. चला ना आपल्या दानांना कलांना व्यवस्थित वापरूया अभिषेकाने. Let us bring life where it is needed. चला ना जिथे जीवनाची गरज आहे तिथे जीवन आणूया. Many people have to be raised up in life. अनेक लोकांना आपल्याला जीवनाकडे अजून आणायचं आहे. People are walking in darkness. आज अनेक लोक अंधारात चालतायत. They are dead to the मेलेले gospel. आहेत. शुभवर्तमानाला ते मेलेले आहेत. We have to waken them up. आपल्याला जाऊन त्यांना जिवंत करायचंय. But if you are busy here and there, पण तुम्ही इकडं तिकडं असे उगीच व्यस्त झालात, the people are still dead. लोक अजूनही बाहेर मेलेले आहेत. Stay focused like Elisha. अलिशा सारखे लक्ष केंद्रित करून राहा. Lift your rod. तुझी काठी उचल, Walk straight सरळ चाल and see God's wonders. आणि देव करतोय ती अद्भुत कार्य बघ. Where you are sitting, there God will provide. अगदी तू जिथे बसलाय तिथे देव तुला पुरवेल. Our highest obligation is to Jesus. आपली सगळ्यात मोठी बांधिलकी आहे येशू. Highest obligation. सगळ्यात मोठी बांधिलकी म्हणायचं लोकांना जे आपला वेळ खातात त्यांना, मी येशूंना बांधिले बेटा, मी येशूंना बांधिले. He has bought us with a price. येशूंनी रक्त सांडून विकत घेतले आपल्याला. Your maximum effort should be for the kingdom. तुझे जास्तीत जास्त परिश्रम देवाच्या राज्यासाठी पाहिजेत. Maximum. खप जास्तीत जास्त देवाच्या राज्यासाठी खप. Because if your focus is for God, कारण जर लक्ष देव देव आणि देव असेल ना, some of the works your friends will do it for you. तर काही काम तुझे मित्र तुझ्यासाठी करतील. काही काम तुझे मित्र तुझ्यासाठी करतील. And then they will say, आणि मग म्हणतील you just relax, I will get that work तू done. बैठ आराम से, मैं करके आता. He is a God sent servant for you. आणि मग म्हणायचं हा देवाने तुझ्यासाठी पाठवलेला दास आहे. So your first duty is to follow God's command. तर तुझं पहिलं कर्तव्य हेच आहे की देवाच्या आज्ञेचं पालन कर आणि देवाच्या आज्ञेमागे चाल. Stay on your mission तुझ्या कामगिरीवरती राहा. because कारण your destiny depends on it. तुझ्या आयुष्याची दिशा त्याच्यावर अवलंबून आहे. Angels cannot preach. देवदूत उपदेश करू नाही शकत. Only we are called to preach. आपल्यालाच फक्त सुवार्ता सांगायला उपदेश करायला बोलवलंय. If we don't serve God, आपण जर देवाची सेवा केली नाही we miss why we exist. तर आपलं अस्तित्व कशासाठी आहे हेच आपल्याकडनं राहून जातं की मी जगतीये कशाला. Every living thing follows God's laws. प्रत्येक जिवंत गोष्ट, प्रत्येक जीवधारी गोष्ट देवाच्या नियमांचं पालन करून त्या मागे चालत आहे. Yet only we can choose to obey or wander. तरी फक्त आपल्याला ही निवड दिलेली आहे की आज्ञापालन करायचंय का भटकायचंय. Be very careful what you do. संभाळून तुम्ही जे काही करताना बेटा संभाळून करा. Because कारण time is passing away. टिक 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 होत चालली, वेळ निघून चालला. Time is no friend of anyone. वेळ काही कोणाचा मित्र नाही हो. And we have got limited time. आणि आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. So guard your time. तर तुमची वेळ सुरक्षित ठेवा. Lift your eyes to your one great mission. आणि तुमचे डोळे त्या एका मोठ्या कामगिरीवर ठेवा. Stay focused on the purpose. आणि त्या देवाच्या संकल्पावरती लक्ष केंद्रित करून राहा. That which God has designated to you. जे देवाने तुमच्यासाठी ठरवलंय, नेमलंय, जे तुम्हाला कळतंय, दिसतंय त्याच्यात राहा. Because we all must stand before the king. कारण पहा आपल्याला सगळ्यांना त्या राजासमोर उभं राहायचं आहे एके दिवशी. Because a day is coming. तो दिवस येणार आहे. We have to all stand before our great God. आपण सर्वजण आपल्या महान देवासमोर उभे राहणार आहोत. And answer one question. आणि एका प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आपण. How did you honor me? कसा माझा मान केला. In what way did you honor me? कुठल्या रीतीनं माझा मान केलास हा प्रश्न तो राजा आपल्याला विचारणार आहे. In that great judgment, त्या मोठ्या न्यायात our deeds towards others count only. दुसऱ्यांसाठी केलेली आपली कर्म फक्त हिशोबात घेतली जातील. Because कारण through it they show the love for Jesus. त्यातून
येशूंसाठीचं प्रेम दिसेल आपलं. 2 greatest commandments Jesus gave. दोन मोठ्या आज्ञा येशूंनी दिलेल्या आहेत. Love God, देवावर प्रेम कर love your neighbor as you love आणि yourself. शेजाऱ्यावर स्वतःवर प्रेम करतोस तसं प्रेम कर. Wherever you are placed, जिथे कुठे तुम्ही आहात shine for Jesus. येशूंसाठी चमका. Shine for Jesus. येशूंसाठी चमका ना. संधी खूप असते. नकोच दौडू क्षण मोलाचा, कारण शेवटी या जगात नाही कोणी कोणाचा. Even when you're working, you can run away from God काम करतानाही तुम्ही देवापासून पळून जाऊ शकता. by not inviting Jesus in that affair. येशूंना त्या कामकाजांमध्ये जर तुम्ही घेतलं नाही तर, Whether you are a mother or a nurse, आई असा नाही तर नर्स असा, care for others, इतरांची काळजी घ्या, love others, इतरांवर प्रेम करा, have Christ's compassion in your heart. ख्रिस्ताचा कळवळा थोडा मनात ठेवा, हृदयात ठेवा जरा. Whether you are a king or a pauper, राजा असा नाही तर भिकारी असा. lead the people to Christ. लोकांना ख्रिस्ताकडे आणा. Tell लोकांना them, शिकवा. tell लोकांना them about God. लोकांना येशू ख्रिस्त सांगा. लोकांना देव सांगा. Look at the people's needs. लोकांच्या गरजा Pray बघा. for them every day. लोकांसाठी प्रार्थना करा. Counsel to them. त्यांना सल्ला द्या. लोकांना सल्ला मसलत करा की हे तुला जगण्याचे मार्ग शिकवतो. I will help you. I तुला will मदत counsel. करतो. मी तुला सल्ला देतो. मी तुझ्या डोक्यात थोडंसं ज्ञान घालतो. ये. Because if you are serving others, you are serving for His glory. कारण तुम्ही दुसऱ्यांची सेवा जेव्हा करताना त्याच्या गौरवासाठी ते करत And you असता. will never lose in life. आणि मग आयुष्यात तुम्ही कधी पराजय होणार नाही. कधीच नाही. Live today as if you are answerable to God tomorrow. आज असं जगा ना की जणू उद्या तुम्ही देवाला उत्तर देणे आहात. असं जगायचं आज. ती जाण सारखी पाहिजे की मी देवाला उत्तर देणं आहे. And do every job as doing unto the Lord. आणि प्रत्येक काम करताना देवासाठी करत आहात असं म्हणून करा. And then you will stand strong. म्हणजे तुम्ही एकदम बळकट उभे राहाल. Help people for God's sake. लोकांना मदत देवा खातर करा. Help people for the kingdom's sake. लोकांना मदत देवाच्या राज्या खातर करा. Not to build up my own kingdom. बाकी स्वतःचं राज्य बांधायला नाही. And that is how you fulfill your destiny. अशा रीतीनं तुमच्या आयुष्याची दिशा आणि संकल्प तुम्ही पूर्ण कराल. Guard your time for God. तुमची वेळ जरा देवासाठी सुरक्षित ठेवा. Say no to distractions. आणि जे हे विचलितपणा आहे ना त्याला नकार द्या. नकार. Don't let small tasks steal your big life's purposes. लहान कामांना तुमच्या आयुष्याच्या मोठ्या संकल्पांपासून दूर करू देऊ नका. Pets are lovely, but their destiny don't match with us. पाळीव प्राणी सुंदर असतात पण त्या प्राण्यांच्या आयुष्याच्या दिशा आणि आपल्या दिशा जुळत नाही. देयर इज नो मॅचिंग व्हॉटसोएव्हर. Don't drop God's work to pick them up. देवाचं काम सोडू नका त्या जनावरांना उचलायला आणि पाळायला. Amen. आमेन. Serve God first. पहिलं देवाची सेवा करा. Pets can wait for a few minutes. पाळीव प्राणी जरा 5 मिनिटं वाट बघू शकतो. A soldier will first answer his captain, एखादा सैनिक पहिला आपल्या कॅप्टनला उत्तर देईल not anybody else. आणि कोणाला नाही. हजेरी पहिली वर ठोका. Be the master of moments. तुम्ही क्षणांचे धनी बना. Let that moment not be your master. तो क्षण तुझा धनी होता कामा नये. त्या क्षणाचा धनी तू बन. Guard your time or you lose your best. तुझ्या वेळेचं रक्षण कर नाहीतर अतिउत्तम वेळ अशी निघून जाईल बेटा. Every season offers gifts. प्रत्येक ऋतूमध्ये देणग्या येतात. Use them before they are gone. त्या देणग्या जाण्या अगोदर वापर तर खऱ्या. Right now say no to distractions. आता या वेळेला सगळ्या लक्ष विचलितपणाला नकार दे. Because opportunities fade very fast. कारण संधी फार लवकर निघून पण जाते. You have to grab with both hands. आलेली संधी पटकन जाते सुद्धा बेटा. आलेली संधी दोन्ही हातांनी धर. Amen. आमेन. 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 Thousands have died because of our distractions. आपलं लक्ष विचलित झाल्यामुळे हजारो लोक नाशात गेलेत. लक्षात ठेव. Without hearing the gospel. शुभवर्तमान न ऐकता हजारो लोक माझं लक्ष किंवा आपलं लक्ष इकडे विचलित झालं तिकडे विचलित झालं म्हणून नाशात गेलेत. See, God has given all of us a dream. बघा देवाने आपल्या प्रत्येकाला स्वप्न दिलंय. Bring your dreams to life before they disappear. ती स्वप्न नाहीशी होण्या अगोदर त्याला जीवन द्या. क्या जिंदगी Use बर्बाद your आहे. gifts now. आता त्या देणग्या ती दान वापर. आता वापर. Wasted talents are equal to buried talents. वाया गेलेल्या देणग्या म्हणजे पुरलेल्या देणग्या आहेत. त्या कलांचा काय वापर आहे जर तू वापरतच नाहीये. Live each year for Christ. दरवर्षी ख्रिस्तासाठी जग. So none of the years are wasted. म्हणजे कुठलंही वर्ष आपलं वाया जाऊ नये. Eh? दरवर्षी येशूसाठी जग. Make every moment count for eternity. प्रत्येक क्षण अनंत काळासाठी हिशोबात घे. Let your life's last words be
I ran well for Christ. तुझ्या आयुष्याचे शेवटचे शब्द तुझ्या शेवटच्या श्वासाला असे असले पाहिजेत की मी खूप छान प्रभूसाठी धावलो. Amen. I ran well for Christ. मी माझी शर्यत ख्रिस्तासाठी छान धावलो. असे शब्द पाहिजेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.